इथे लावूया आपण. ओके, इथे लावूया. हॅपी बर्थडे देवांश. हॅपी बर्थडे. Thank you so much. ओके. What is that? व्हॉट इज दॅट? नथिंग. अच्छा, राऊंड करून दाखवूया आपण. ओके, फिरव, गोल फिरव, हळू फिरव, हळू. हां, ओ फास्ट. ओके, स्टॉप इट, स्टॉप इट. ओके, आता आपण केक कापूया. Yes. ओके, ठीक आहे. I want. Good. See. लव यू. I love you. Oh man. राहू दे, बस आता. Oh yeah. विरामस्तकलापदाम् अभिरामस्. नीट बसायचं. एवढा बसायचं. हां, अरे नीट बसायचं, असं लिहायचं नाही. व्हिडिओमध्ये छान नाही देवांश. इकडे इकडे बघ, इकडे बघ. हे बघ, आता हे खाऊ. खरं तर आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात की कधी कधी आपल्याला कळतच नाही की हे काय होत आहे. तर आता हा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. अगदी चांगला प्रसंग आहे. पण या प्रसंगाच्या अवतीभोवती जर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये काही अशा घटना घडत असतील ज्या दुःखद आहेत आणि त्यांचा प्रभावसुद्धा आपल्यावर पडतो. आणि असंच आमच्या बाबतीत झालं होतं. खरं तर मुलाचा वाढदिवस होता आणि मुलांना तर त्याचे सोबतचे जर मित्र मैत्रिणी असे सगळेजण असेल तर एक तो आनंद वेगळाच असतो. पण अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात तेव्हा मन थोडंसं हेलावून जातं आणि आपल्याला काही घरातलं सेलिब्रेशन असेल तर तेही करावंसं वाटत नाही. तर तशीच आमची काही अवस्था झाली होती आणि हा वाढदिवस आम्ही त्याचा घरगुतीच पद्धतीने केलेला आहे. माझ्या फ्लोअरवरती जे मेंबर्स राहतात त्यांना मी फक्त औक्षण करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांना वेफर्स वगैरे चॉकलेट्स असं देऊन मी त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे. पण हे करत असतानाच असं वाटायचं की आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसादिवशी काहीच कसं करू शकलो नाही. एखादी गोष्ट त्याच्या आठवणीत राहील असं काही आपण करतच नाही आहे. तर त्यावेळेस असं सुचवलं की मिस्टरांनी मी की आपण अशा गरजू लोकांना अन्नदान दिलं तर कसं वाटेल. तर खरंच आणि हे अन्नदान मी स्वतः घरी बनवते आणि मग आपण त्यांना हे पॅकेटमधून किंवा आपल्या पद्धतीने जसं आपल्याला देता येईल तसं आपण देऊया अशी इच्छा व्यक्त केली. आणि दोघांचाही होकार होता त्यामुळे मी माझ्या तयारीला लागली होती. तर मी घरगुतीच असं त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. छोटासा केक वगैरे कापला आणि त्याचं औक्षण करून छान असं वाढदिवस साजरा केला. पण त्याचबरोबर मी बनवलं होतं मग लोकांना दान करायचं आहे तर काहीतरी बनवलं पाहिजे. मग मी ठरवलं होतं की मसाले भात बनवूया आणि मी एक असा 25 ते 30 लोकांना देता येईल या प्रमाणात 1.5 किलोचा तांदूळ घेतला होता आणि त्या प्रमाणात तो भात बनवला होता. त्यासोबत कधीकधी सुका भात कोणाला खावंसं वाटत नाही तर छोलेची अशी मीडियम अशी भाजी केली होती आणि गोड पाहिजे काहीतरी तर मी शिरा असा बनवला होता. मऊ असा शिरा बनवला होता आणि अशा पद्धतीने आम्ही हे त्याचा वाढदिवस आहे तो सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला माहीत नाही की हे जेवण कसं झालं किंवा त्या लोकांना आवडेल की नाही. हे अशा अनेक प्रश्न माझ्या मनात होते. पण जेव्हा मी स्वतः हे जेवण लोकांना देण्याआधी चाखून पाहिलं तेव्हा खरंच बऱ्यापैकी छानच झालं होतं. आता मीच माझी तारीफ कशी करणार पण ते खाऊ शकत होते. आणि खरं तर या सगळ्या कामामध्ये ज्याचा वाढदिवस आहे म्हणजे माझा मुलगा देवांश तो 6 वर्षाचा झाला आहे आणि त्यालाही हे करण्यात खूप आनंद होत आहे. तर त्याच्याकडची ही बाजूसुद्धा मला पाहायला मिळाली. आणि खरंच कधीकधी आपण अशा गोष्टी आपल्याकडून होत नाहीत बहुधा कारण की घरगुतीच आपण एक न्यूक्लिअर फॅमिली मध्ये राहतो किंवा
किंवा आपण अगदी काही कार्यक्रमांनाच आपण सगळेजण एकत्र येत असतो. त्यामुळे आपल्या मुलांना काय आवडतं किंवा आपली मुलं हेही करू शकतात, त्यांना हेही आवडतं, तर हे आपल्याला त्यावेळेला जाणवतं. आणि खरंच जेव्हा आम्ही हे गडबड आमची चालू होती तेव्हा त्याची वेगळीच घाई होती की मम्मा हे मी करतो, मम्मा मी ते करतो. म्हणजे आणि त्याचं हे वागणं पाहून खरंच कौतुक वाटत होतं. आणि त्याने सगळे पॅकेट्स तयार असे करून ठेवले होते. माझी मुलगीही सोबतीला होती, ती पण शिरा भरण्यासाठी मदत करत होती. मिस्टर पण होते, त्यांनी पॅकिंगसाठी पुढाकार घेतला होता. तर असं एकंदरीत सगळ्यांनी वेळात वेळ काढून त्यांचा जो काही टाईम आहे तो या कार्यक्रमासाठी दिला. आणि हे करत असताना मला असं वाटतं की मी फक्त जेवण बनवलं आहे, पण बाकीच्या ह्यांनी मला हे पॅकेट्स तयार करण्यामध्ये जितकी मदत केली आहे ते खरंच म्हणजे एक फॅमिली म्हणून खरंच कौतुक वाटतं सगळ्या माझ्या मुलीचं, मुलाचं, नवऱ्याचं. आणि आपण जे करत असताना त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे ह्याचा अभिमानही खूप वाटतो. आणि खरंच मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने मी करते ह्याचा आनंद माझ्यासाठी काहीतरी वेगळाच होता. आणि असंच ताट मी आपल्या देवासाठीही तयार केलं होतं, त्यांनाही मी नैवेद्य दाखवला होता. आणि हे सगळे पॅकेट्स आता आम्ही बॅगमध्ये घालून हॉस्पिटलच्या बाहेर जे गरजू लोक असतात त्यांना देणार होतो. खरं तर देण्यासाठी वेळ थोडासा उशीर झाला होता, 9-9:30 होऊन गेले होते. पण तरीही ज्याच्या नशिबी माझं हे मी बनवलेलं जेवण जाणार होतं त्यांना ते मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यामुळे लेट जरी झाला होता मला जायला, पण कुठेतरी आशा होती की हे पॅकेट्स त्या लोकांपर्यंत पोचेल की ज्यांना आता खरंच गरज आहे. आणि हे करण्यात माझा मुलगा तुम्ही पाहू शकता की स्वतःहून त्याला काहीही न सांगता तो त्याच्या पप्पांना, दीदीला मदत करत होतात. आणि मुलं आपल्याला अशी जेव्हा मदत करतात तेव्हा खरंच आपले संस्कारही त्यांच्यावर घडत असतात आणि पुढे जाऊन तेही आपल्या पुढच्या पिढीला हेच शिकवतील असं मला वाटतं. आणि पाहू शकता आता की जेवढे पॅकेट्स आम्ही नेले होते ते सगळ्या लोकांना मिळाले. आणि त्यातले तर बरेच असे पण म्हणाले की तेलकट नाही आहे ना जेवण, की पेशंट पण खाऊ शकतात ना, आणि घरचं जेवण आहे का. म्हणजे असे प्रश्न जेव्हा ते विचारतात तेव्हा खरंच असं वाटतं की आपण जे बनवलं आहे ते त्यांना योग्य आहे आणि ते आपण जे करतो ते योग्यच आहे. आणि काही लोक तर तू पाहू शकतात की त्यांनी प्लेट उघडून पाहिली आणि पाहिलं की त्यामध्ये काय आहे तर अजून एक घेतलं. तर खरंच मुलाचा वाढदिवस मी अशा पद्धतीने साजरा करू शकले तर ह्याचा मला खूप आनंद होत आहे. आणि त्यालाही पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. अशा प्रकारे अन्नदान करून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. आणि हे करत असताना आपल्या मुलांचाही आपल्याला आनंद पाहायचा असतो, तर त्यांना हॉटेलमध्ये जाण्याची फार इच्छा असते. आणि त्याचं सारखं चाललं होतं की मला हॉटेलला जायचं. आणि खरंच त्याचीही इच्छा आपण पूर्ण करावी म्हणून आम्ही हॉटेलला बाहेर जेवायला गेलो. खरं तर घरीच जेवावं असं वाटत होतं, कारण की आपण इतकं छान कार्यक्रम केलेला आहे इतरांसाठी आणि ते 2 घास आपण खावे असं वाटत होतं. पण मुलांची अशी इच्छा असते की त्या दिवशी आपण किमान बाहेर जाऊन तरी खावं. आणि आपण मध्यमवर्गीय असेच लोक आहोत की काही कार्यक्रम असेल तर आपण तेव्हा हॉटेलला जातो, नाहीतर आपण घरचं खाणंच प्रिफर करतो. तर अशा पद्धतीमध्येच माझ्या मुलांनाही बाहेरचं खावंसं वाटलं तर आम्ही त्या दिवशी हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांच्या आवडीचं असं खाणं घेतलं. त्यामुळे माझी दोन्ही मुलं अतिशय आनंदी झाले होते, कारण की त्यांना खूप वेळापासून चाललं होतं की हॉटेलला जायचं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली, आमचीही इच्छा पूर्ण झाली. तर एकंदरीत घरगुती पण असा थोडक्यात असा त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला. खरंच खूप छान वाटतंय हे सगळं करून झाल्यानंतर. तुमच्यासमोर दाखवत आहे की मँगो चॉकलेट्स मी बनवले होते. तर हे चॉकलेट्स मी टीचरला आणि त्याच्या फ्रेंड्सला स्कूलमध्ये देण्यासाठी बनवले होते. हे चॉकलेट्स आपण व्हाईट कंपाऊंडमध्ये मँगो इसेन्स आणि मँगोचा जरा ऑरेंज आणि येलोइश असे कलर टाकून आपण हे चॉकलेट्स बनवू शकतो. तर अशा पद्धतीनेच मी हे चॉकलेट्स बनवलेले आहेत आणि छान असे पॅक करून दिलेले होते. स्क्वेअर शेपमध्ये काही बनवले होते, काही हार्ट शेपमध्ये बनवले होते.
तर आपल्या हातून ज्या काही गोष्टी आपण देतो तेव्हा त्याचा आनंद खरंच वेगळाच असतो आणि तोही मला खूप होत होता. कारण की माझ्याकडून जेवण जात होतं, हे चॉकलेट्स मी स्वतः बनवत होते आणि कुठेतरी या भावनाही आपल्या त्यांच्यापर्यंत पोचत असतात की किती तळमळीने आपण एखादी गोष्ट करत असतो आणि समोरच्यालाही त्याची जाणीव राहते, तेव्हा खूपच छान वाटतं. माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू शकले, याचाही मला खूप आनंद आहे. थँक्यू.